धुळ्याच्या 2 डॉक्टरांचा वेंधळेपणा समोर आलाय। महिलेच्या पोटात कापडाचा तुकडा राहिला आणि या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धुळ्यातील शिरपूर शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। 2 डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। या महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि या शस्त्रक्रियेदरम्यान पोटात कापडाचा तुकडा राहिला। या सगळ्या प्रकरणामध्ये 2 डॉक्टरांचा वेंधळेपणा समोर आलाय, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। ती महिला आपल्या पतीसह दवाखान्यात गेली आणि दवाखान्यात गेल्यानंतर तो जो काही प्रकार घडला त्या दवाखान्यामध्ये गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेदरम्यान त्या महिलेच्या पोटामध्ये कापड सदृश्य वस्तू तशीच राहिली आणि या घटनेला 2 वर्ष झाले। तदनंतर विविध आदिवासी संघटना आणि त्या महिलेच्या परिवाराने पाठपुरावा करून तब्बल 2 वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर आज आम्ही इथं पीआय साहेबांना निवेदनाच्या माध्यमातून अशी मागणी करतो की जे काही संबंधित चुका करणारे आरोपी डॉक्टर्स आहेत त्यांना तात्काळ अटक करून त्यांचा वैद्यकीय परवाना निलंबित करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। त्या संबंधित डॉक्टरांनी जास्त पैशांची मागणी केल्यामुळे त्यांनी तिथे ऑपरेशन न करता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेले आणि हा प्रकार त्या हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरांनी निष्पन्नास आणला की तिथे सोनोग्राफी केल्यानंतर त्यांना कळालं की ह्या बाईंच्या पोटात कापडासारखी वस्तू राहून गेली। त्याच्यामुळे आम्ही मागील 2 वर्षापासून इथं फिरत होतो, पण आज त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। परंतु त्या सदर आरोपी डॉक्टरांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्याचा वैद्यकीय परवाना रद्द करून त्यांचं हॉस्पिटल बंद करण्यात यावे एवढीच आमची मागणी आहे।